मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझी लाडकी बहीण योजना 2024 अंतर्गत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 2 श्रीकृष्ण मंदिर बुलाबाई चौक येथे आज माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार योजना व अंत्योदय शिधापत्रिका धारकांकरिता KYC मतदान नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले। शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अण्णा घोडके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास हरिकांत सरवदे, शंकर शिंदे, मोतीलाल निंबाळकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस राहुल नेता घोडके, राजू साळुंके, तानाजी विटकर, लक्ष्मण पुजारी, रेशन दुकानदार जिल्हा अध्यक्ष सुनील पेंटर, अन्न पुरवठा अधिकारी यमपुरे, रेशन दुकानदारचे बसवराज बिराजदार, गंगाधर बेडकर, उलागडे, विठ्ठल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम अतिथी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मतदान नाव नोंदणी व रेशन कार्ड धारकांकरिता KYC शिबिर व माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व महिला व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बोलताना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अण्णा घोडके यांनी केले आहे। शिक्षक, प्रोफेसर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, उलागडे साहेब म्हणून नाव नजर चुकले राहिला असेल तर माफ करा। या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं हे कार्यक्रम राबवले आहेत। माझी लाडकी बहीण हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्या बहिणीला काहीतरी देणं आहे। या माध्यमातून बहिणीसाठी काहीतरी करा म्हणून महिन्याला 1500 रुपये अकाउंटवर जमा करायचं ठरवलेलं आहे। हे करत असताना कागदपत्र पूर्तता करायला पाहिजे। अगोदर नाही ते कागदपत्र सांगितले होते, त्याला 350 ते 400 रुपये खर्च येत होतं आणि आता परत शिंदे साहेब, फडणवीस साहेब, पवार साहेब हे तिघे मिळून माझ्या बहिणीच्या घराची परिस्थिती कशी आहे, काय आहे हे विचारात घेऊन त्यांना ते जे बाकीचे 300-350 रुपये कागदपत्र लागत होते ते सगळं दुरुस्त करून नवीन कागदपत्र द्यायचं ठरवलेलं आहे। त्याला ज्याच कागदपत्र नाही, आधार कार्ड, जन्मदाखला, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पासबुक आणि बँकेचं पासबुक असं 5 हे आहेत। आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून ते आणून द्यावं। आणून दिल्यानंतर 1 ऑगस्ट 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे। तुम्ही 30 तारखेला देखील जर फॉर्म भरलं, जून महिन्यापासून जुलै महिन्यापासून जे स्कीम चालू केले तेवढे 2 महिन्याचे पैसे आपल्या अकाउंटवर पडणार आहेत। कोणी घाबरून जाऊ नये, बाबा मला पैसे मिळतात त्यांना, शेवटच्या बहिणीपर्यंत हे पैसे मिळणार आहे। याच्यासाठी आपण सर्व आपल्या प्रभागाचे हिरण देशमुख महाराज म्हणा, शंकर शिंदे, कारभारे, बनसोडे हे आपल्याला सहकार्य करणार आहेत। हे सगळं करत असताना विजयकुमार देशमुख मालक यांचं त्यांचं लक्ष आहे ते आता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय आहे। खरं सांगितलं तुम्ही कार्यक्रम करा, शेती बहिणीला पैसे परत येत नाही असं आपल्याकडे अफवा येऊ नये। याच्यासाठी आपण मी असलो, आता मुलगा नसला, राहून विशाल आहेत, शंकर आहेत, नाना आहेत, यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी केलं। आपले देशमुख दुकानदारचे बंडगर आहेत आणि हे सगळ्यांच्या माध्यमातून काम चालू आहे। आपण हे एक न करता जे मतदानमध्ये नावं नाहीत, नवीन मतदार आहेत, हे मतदान नोंदणी आज चालू केलेला आहे। आणि रेशनिंगसाठी आपण नवीन एक काढले, व्यक्तीचा KYC हा तिथं जाऊन आपण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे। यावेळी चेतन कुंजपोर, दिनेश साळुंके, माऊली अलकुंटे, अजय शिंदे, अभिषेक शिंदे, मनोज मंजुळे, कुंदन लिंबोळे, सागर घोडके, विशाल शिंदे, तमन्ना घोडके, महेश मंजुळे व राहुल घोडके मित्रपरिवार व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या योजनेचा व शिबिराचा बहुसंख्य महिला भगिनी लाभार्थ्यांनी लाभ घेतला।